राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी स्वीकृत नगरसेवक सदस्य पदाची आर्थिक बोली लावली असा आरोप दिगंबर जाधव यांनी केला होता। त्यानंतर राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी सुद्धा तशाच पद्धतीचा आरोप मैनुद्दीन बागवान यांच्यावर केला होता। त्यानंतर आता राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि दिगंबर जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले। पद्माकर जगदाळे हे पाकिट घेऊन आले, फोटो काढले आणि पाकिट घेऊन परत गेले। सर्व सदस्यांची चर्चा केल्यानंतर स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित करण्यात आली आहे। तसेच पद्माकर जगदाळे हे मला पैशाची लालच दाखवत होते, पण मी त्यांच्या आमिषाला बळी पडलो नाही असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी केलाय। तसेच उपमहापौर पदाच्या वेळी पद्माकर जगदाळे यांनी घोडे बाजार केला, पण यावेळी त्यांना असं साध्य करता आलं नाही, म्हणून त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केलेत। मी आर्थिक तडजोड केल्याचं जर त्यांनी सिद्ध केलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीन असा इशाराही राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी दिलाय। सांगलीमध्ये मैनुद्दीन बागवान हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। शिवाय कोणाकडे किती नगरसेवक आहेत हे पक्षश्रेष्ठींच्या समोर स्पष्ट होईल असंही मैनुद्दीन बागवान यांनी सांगितलंय। त्यांनी मला एक पाकिट आणून दिलं, फोटो काढला आणि भैया आत येत चला म्हटलं, पाकिट घेऊन गेले स्वतःच आतच। आत आम्ही बसलो तो आपण सर्व नगरसेवक आले, संजय काका आले, त्यांचे साधक म्हणून चर्चा झाली आणि चर्चेतून 2 नाव फायनल केले। घडलेलं आहे पद्माकर जगदाळे सांगितलं हे सगळं फक्त आर्थिकसाठी घडलेलं आहे आणि त्याला ज्या घोडाबाद करून जे साधायचं होतं उपमहापौर साधून घेतला, यावर सत्ता आला नाही म्हणून ते आरोप करतात माझ्यावर। सत्ता इच्छुक होते, त्यांनी मला सत्ता डिमांड बी दिली, ऑफर बी दिली, त्यांनी स्वतः मला ऑफर दिली, त्याची ऑफर मी नाकारले, धुडकावून लावली। मी कुणाकडे पैसे घेतले ते तिने सिद्ध करावं, नाही तर मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेन। उलटा त्यांनी मला पैशाची लालच दाखवत होते, त्यांनीच आमिष मला पैशाची हमीश दाखवत होते, मी त्यांच्या आमिषाला बळी पडलो नाही। स्वतः पद्माकर जगदाळे तुम्ही सांगितलं, तुम्हाला सांगितलं तुम्ही पेजमध्ये आम्ही पैसे देतो, पण त्याच्या पैशाला आम्ही बळी पडले नाही। जे सन्मान्य सदस्याची चर्चा करून निर्णय घेतलेला आहे। माझ्या बाजूने किती नगरसेवक आहेत, त्यांच्या बाजूने किती नगरसेवक आहेत, ज्यावेळेस शिष्टमंडळ आम्हाला मुंबईला बोलून घेईल त्यावेळेस तिथंच नगरसेवक आपली बाजू मांडतील। नुसता नगरसेवक नसून तर काही पदाधिकारी देखील आपल्या सोबत आहेत। योग्य वेळी ते पत्रकार सोबत नगरसेवक आणि पदाधिकारी आम्ही आमचं म्हणणं शिष्टीकरण माने। आणि तुम्हाला माहिती आहे आपले आमचे नेते आदरणीय सुनील पवार वहिनी असेल आणि प्रदेश अध्यक्ष आमचे सुनील तटकरे साहेब असतील, यांच्या समोर आम्ही पूर्ण आमच्या नगरसेवक आमच्या पदाधिकारी संघट ज्यावेळी त्यांनी आम्हाला आदेश देतील तेव्हा आम्ही त्यांना जाऊ, त्यांच्यासमोर आम्ही आमचं म्हणणं मांडू। पण यांनी घेऊन जे आरोप केलेले आहे हे पूर्ण खोटं आहे। सगळं मान्य आहे, पण पत्राचं नेमकं काय?